भागीदारीचा प्रवेशाचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 6 महत्त्वाचे पॉइंट्स तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं होतं, की भागीदारीचा प्रवेश जर तुम्हाला परफेक्ट करायचा असेल किंवा तुमचा झाला असेल, तर ह्या 6 पॉइंटवर तुम्हाला लक्ष द्यायचं. ते ऑलरेडी झालेले आहेत. आज आपल्याला त्याच्या समोरचे काही पॉइंट डिस्कस करायचे आहेत आणि नेक्स्ट व्हिडिओ पासून आपल्याला भागीदारीचा प्रवेश याचे पुस्तकातील आणि पुस्तकीच्या बाहेरील जे उदाहरणं आहेत सोडविलेले किंवा प्रात्यक्षिक उदाहरणे ते आपल्याला चर्चा करायचे आहेत. ऑल राईट, सर्वात पहिले भागीदारीच्या प्रवेशमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हाही एका नवीन भागीदाराचा प्रवेश होत असतो तो दोन गोष्टी घेऊन व्यवसायात येत असतो. सर्वात पहिला व्यवसायासाठी लागणारा भांडवल आणि जे जुने भागीदार आहेत त्या जुन्या भागीदारांसाठी ख्याती तो आणत असतो. खूप साऱ्या मुलांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे. जेव्हाही त्यांना विचारण्यात येतं की बाबा नवीन भागीदार व्यवसायात येत असताना भांडवल का आणत असतो, तर नवीन भागीदाराला व्यवसायात मिळणाऱ्या नफा तोटामध्ये हिस्सा मिळावा म्हणून नवीन भागीदार व्यवसायात भांडवल आणत असतो. किंवा मॅक्सिमम जणांना जेव्हा सर प्रश्न विचारतात की भागीदाराला व्यवसायात प्रवेश का देण्यात येते, तर व्यवसायात जे जुने भागीदार असतात ते असं एक्सपेक्ट करत असतात, त्यांचा हेतू असतो की व्यवसायातील भांडवलात वाढ व्हावी म्हणून ते नवीन भागीदाराला प्रवेश देत असतात. त्याचबरोबर व्यवसायामध्ये जे व्यवस्थापकीय कौशल्य आहे ते वाढावं म्हणून नवीन भागीदाराकडून भांडवल आणि त्याची नियुक्ती as a नवीन भागीदार म्हणून करण्यात येते. बट जेव्हा सर हा प्रश्न विचारत असतात की नवीन भागीदाराकडून गुडविल म्हणजेच ख्याती का घेतली जाते, मॅक्सिमम जण इकडे तिकडे बघत असतात किंवा नाही सर त्याचं कर्तव्यच आहे कॅपिटल आणावं आणि गुडविल आणावं, म्हणजे काय भांडवल आणि ख्याती आणावं असं कंपल्सरी लिहिलेलं असते. नवीन भागीदार व्यवसायात ख्याती का आणत असतो त्याचा मागचा एक मात्र लॉजिक आहे. ते म्हणजे सपोज व्यवसायामध्ये आपल्या दोन भागीदार आहेत ए आणि बी आणि दुसरं भागीदार आहे सी जो व्यवसायात प्रवेश व्हायला आहे. तुम्ही असं अज्युम करायचं आहे की तुम्ही सी नावाचे नवीन भागीदार आहात. ओके, आता मला सांगा तुम्ही ए आणि बी न तुम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे की आमच्या व्यवसायामध्ये आम्हाला एका नवीन भागीदाराची नियुक्ती करायची आहे, जर जरी कोणी इंटरेस्टेड असतील तर तुम्हाला व्यवसायात येऊ शकता. आता ऍज अ सी तुम्हाला जर एका व्यवसायामध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही सर्वात प्रथम काय बघता की त्या व्यवसायाचे मागच्या काही वर्षाचे ताळेबंद चेक करता. तो व्यवसाय प्रॉफिटेबल आहे का, त्या व्यवसायामध्ये नफा तोटा किती आहे मागच्या 5 वर्षामध्ये, व्यवसायाची उत्तरोत्तर प्रगती होत आहे का. जसं एक भागधारक कंपनीचे भाग खरेदी करण्यापूर्वी जे चौकशी करतो, शहानिशा करतो, तेच एखादा भागीदार जो आहे तो नवीन व्यवसायात ऍज अ भागीदार म्हणून भागीदार म्हणून नियुक्त होत असताना त्या सर्व गोष्टी चेक करण्यात येते. बरोबर आहे. आता तुम्ही काय करत असता, ए आणि बी चे जे बिझनेस आहे ते मागच्या 5 वर्षामध्ये प्रॉफिट व्हायले का नाही असं चेक करता. मग ए आणि बी ने सांगितलं की बाबा आम्ही बिझनेस स्टार्ट केलेला आहे 2018 ला, 2019, 2020, 2021 अँड 2022, राईट. आणखी एक करंट इयर 2023. जसं मागच्या 6 वर्षाची त्यांनी माहिती सांगितली तुम्हाला. ओके, मागच्या 6 वर्षामध्ये त्यांनी सांगितलं 2018 ला जेव्हा आम्ही बिझनेस स्टार्ट केला होता त्यावेळेस आम्ही पहिल्याच वर्षी 6 लाख रुपये कमवलता, राईट. त्याच्यानंतर जेव्हा 2019 आला, 2019 ला आम्ही व्यवसाय करत असताना जे आहे आम्ही 7 लाख वर गेला, म्हणजे आमच्या व्यवसायाचे जे प्रॉफिट आहे ते 1 लाख ने वाढलं. 2020 मध्ये परिस्थिती जी आहे थोडं कंट्रोलच्या बाहेर गेली होती, कोरोना काळ आला होता, त्यामुळे आम्ही 7 लाख वरून वापस 4 लाख वर आलं. नॉर्मल बिझनेसमॅन जे असतात ते इफेक्टेड झालेले आहेत. बट जसं 2021 आलं आम्ही वापस आमचं बिझनेस जे आहे ते 8 लाखला गेलं. 2022 मध्ये आम्ही 9 लाखला गेलेले आहोत आणि 2023 मध्ये आमचा अंदाज आहे की आम्ही 12 लाख पर्यंत आरामशीर पोहोचू. ओके, असं कोणाचं म्हणणं होतं ए आणि बी चं. ऑलराईट, आता तुम्ही काय आकडेवारी इथे व्यवस्थित ऑब्झर्व करा की ए आणि बी चं जे बिझनेस आहे हे कंटिन्युअसली प्रॉफिटेबल बिझनेस आहे. हे सुरुवातीपासून एवढं नफा कमवणारं होतं का? नाही, हे सुरुवातीपासून एवढं नफा कमवणारं होतं नव्हतं. ह्यांनी या बिझनेसला झिरो पासून हिरो पर्यंत नेलेले आहेत. बरोबर, कोण? ए आणि बी न यांच्या बिझनेसला झिरो पासून हिरो पर्यंत नेलेले आहेत, राईट. मग आता अशा बिझनेस मध्ये जेव्हा सी येईल, राईट, विदाउट एनी गिव्ह अँड टेक, म्हणजे स्वतःच काही त्याच्यामध्ये एफर्ट्स न लावता
तो एका बिझनेसमध्ये प्रॉफिटेबल बिझनेसमध्ये जॉईन झाला, बरोबर आहे. मग याच्यामध्ये फायदा कोणाचा होलाय? ह्याच्यामध्ये फायदा व्हायले सी च आणि ए आणि बी च्या पूर्ण व्यवसायाचा फायदा व्हायले. बट इंडिव्हिज्युअली वैयक्तिक आयुष्यामध्ये पूर्णपणे मरमर कोण केलेली आहे बिझनेसला प्रॉफिटेबल नेण्यासाठी? ए आणि बी न. मग त्यांना काहीतरी बेनिफिट व्हावा म्हणून नवीन भागीदार जो असतो तो व्यवसायामध्ये गुडविल आणत असतो, ख्याती आणत असतो आणि त्या ख्यातीचे वाटप जे आहे ते जुन्या भागीदारांना करण्यात येते. जुन्या भागीदारांना गुडविल का करण्यात येते? कारण त्यांनी त्या व्यवसायाला झिरो पासून हिरो पर्यंत नेलेला आहे. राईट. आय होप तुम्हाला नवीन भागीदार गुडविल का आणते, काय नाही गोष्ट कळालं असेल. आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्टीची आपण म्हणजे चर्चा करणार आहोत, ती म्हणजे जेव्हा व्यवसायामध्ये गुडविल आणल्या जाते त्यावेळेस कीर्द नोंदी काय होतात, त्याचा शॉर्टकट काय आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुमच्यापैकी जर कोणी चुकून माकून इंग्लिश मीडियमचा स्टुडंट जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्याला इनडायरेक्टली त्याला तर माहितच आहे की A1, A2, A3 म्हणजे काय, कारण माझ्या खूप साऱ्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. ओके. आता मराठी कॉमर्सची बारी आहे. जेव्हा जेव्हा व्यवसायात एक नवीन भागीदार गुडविल आणत असतो, ख्यातीची रक्कम आणत असतो, आपल्या व्यवसायामध्ये काय यायलेत? पैसे यायलेत. आणि बेसिक तुम्हाला वास्तविक खात्याचा नियम माहित आहे. जेव्हा जेव्हा पैसे व्यवसायात येतात तेव्हा खाते खाते नावे करण्यात येते आणि ज्याही वेळेस आपल्या व्यवसायातून पैसे जातात खाते रोकड खाते काय करण्यात येते? जमा. म्हणजे पैसे आले रोकड नावे, पैसे गेले रोकड जमा, पैसे आले रोकड नावे, पैसे गेले रोकड जमा. हे तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांनी वर्गामध्ये पाठच केलेलं असतं, बरोबर आहे. आता नीट लक्षात घ्या, ज्याही वेळेस आपल्या व्यवसायात नवीन भागीदार गुडविल आणतो त्या प्रत्येक वेळेस रोकड खाते नावे करण्यात येते आणि ख्याती खाते काय करण्यात येते? जमा. आता एक गोष्ट नीट लक्षात घ्या, जेव्हाही भागीदारीच्या प्रवेशमध्ये एखादा नवीन भागीदार व्यवसायात खाती आणतो त्यावेळेस तुम्हाला दोन ठिकाणी नोंदी, कीर्द नोंदी लक्षात घ्यायचे आहेत. भागीदारीच्या प्रवेशमध्ये खाते तयार करत असताना तुम्ही जर खात्यामध्ये जे नोंदी करत असता, स्थानांतरण करत असता, ते जर करत असताना कीर्द नोंदी विचारात घेऊन केलात तर नक्कीच तुम्हाला बेनिफिट होतो, 100% फायदा होते. जसे की चेक करा, इथं काय सांगण्यात आलेलं आहे? जेव्हा जेव्हा नवीन भागीदार व्यवसायात ख्याती आणतो त्याला शॉर्टकोड आहे ए. आता A1 आहे. आता आणलेली जी ख्याती आहे ते व्यवसायात असते का? नाही. त्याचे वाटप जे आहे ते जुन्या भागीदारांना करण्यात येते. म्हणजेच काय की नवीन भागीदारांनी आणलेलं गुडविल किंवा ख्याती जेव्हा जुन्या भागीदारांना वाटता त्यावेळेस तुम्हाला A2 च कीर्द नोंदी करायची आहे. A2 ची कीर्द नोंदी काय? ख्याती खाते नावे, भागीदाराचे भांडवल खाते जमा. कोणत्या भागीदाराचे भांडवल खाते जमा? जे व्यवसायातले जुने भागीदार असतात, व्यवसायातील जुने भागीदार असतात त्यांचे भांडवल खाते जमा. कम ऑन, रिपीट करा जर्नल एंट्री माझ्या सोबत. जेव्हा जेव्हा व्यवसायात भागीदार गुडविल किंवा ख्यातीची रक्कम रोकड नगदी आणत असतो त्यावेळेस काय करण्यात येते? रोकड खाते नावे, ख्याती खाते जमा. रोकड खाते नावे, ख्याती खाते जमा. आता इथे एक जर नीट ऑब्झर्व केलं, जिथं पहिली कीर्द नोंदी संपायली, पहिली कीर्द नोंद कुठं संपायली? खाती खात्याच्या नावे. दुसरी कीर्द नोंदी खाती खाते जमा ख्याती खाते जमा करून पहिली कीर्द नोंदी संपायली. तिथंच दुसरी कीर्द नोंदी चालू होते, ख्याती नावे भांडवल जमा. बरोबर आहे. जेव्हा जेव्हा व्यवसायात नवीन भागीदार गुडविलची रक्कम किंवा ख्यातीची रक्कम आणतो त्या प्रत्येक वेळेस रोकड खाते नावे करण्यात येते, ख्याती खाते जमा करण्यात येते. आणि नवीन भागीदारांनी आणलेली ख्यातीची रक्कम जेव्हा तुम्हाला जुन्या भागीदारांना वाटप करायचे असते त्यावेळेस ख्याती खाते नावे करण्यात येते आणि जुने भांडवल खाते काय करण्यात येते? जमा. आता काही काही वेळेस असं होते, प्रत्येक गणितामध्ये नाही, काही काही वेळेस. आता नीट लक्षात घ्या, ज्याही वेळेस नवीन भागीदार व्यवसायात ख्यातीची रक्कम आणेल त्यावेळेस तुम्हाला हे दोन्ही नोंदी करायचे आहेत, A1 आणि A2 कंपल्सरी दोन्ही कीर्द नोंदी होणार. बट तिसरी जी नोंद आहे हे डिपेंड आहे परिस्थितीवर. काही काही वेळा भागीदार जे आहेत, नवीन भागीदारांनी आणलेली रक्कम व्यवसायात न ठेवता व्यवसायातून
लगेच ते घेऊन जात असतात. बरोबर आहे. व्यवसायातून त्या रकमेची ख्यातीची रक्कम उचल करत असतात. आता ख्यातीची रक्कम जेव्हा आपल्या व्यवसायात आली होती त्यावेळेस रोकड खाते काय केलं होतं? नावे. आता ख्यातीची रक्कम व्यवसायातून जात आहे म्हणजे रोकड खाते काय करावं लागेल? जमा. कोण घेऊन जात आहे? जुने भागीदार. कोणासाठी खर्च आहे? जुन्या भागीदारांसाठी. मग कीर्तनोंदी काय होईल? जुने भागीदाराचे भांडवल खाते नावे आणि रोकड खाते जमा. हे 3 नोंदी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कंपल्सरी किती नोंदी होतात? 2. जेव्हा जेव्हा भागीदार नवीन भागीदार व्यवसायात ख्याती आणेल A1 आणि A2 हे 2 नोंदी होतात. आणलेली ख्यातीची रक्कम जुन्या भागीदारांनी जर उचल केली तर मग A3 ची नोंद करायची आहे. ओके, डन. आता ह्याच्या विपरीत परिस्थिती कधी कधी काय होत असते की जुना भागीदार जे आहे ते व्यवसायात ख्याती आणत नाही. व्यवसायात जे आहे तो ख्याती आणत नाही. व्यवसायातून ख्यातीची रक्कम वाढविली जाते. मग आता अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करावं लागेल? ज्याही वेळेस व्यवसायातून ख्यातीची रक्कम वाढविली जाते त्यावेळेस तुम्हाला करायचं आहे B1 ची एंट्री. B1 ची एंट्री काय होते चेक करा. ख्याती खाते नावे करण्यात येतात आणि जुने भागीदाराचे भांडवल खाते जमा. आता एक्झॅक्ट B1 म्हणजे काय किंवा ख्याती खाते रेज्ड का होते? ज्याही वेळेस नवीन भागीदाराला असं वाटते की आपण व्यवसायात भांडवल स्वरूपात आणलेली रक्कम ही गरजेपेक्षा जास्त आहे. आपल्याला फक्त 2च लाख आणायला पाहिजे होते. आपण 3 लाख व्यवसायाला दिलं. मग अशा वेळेस तो भागीदार म्हणतो की बाबा मी तुमच्या व्यवसायाला जी दिलेली रक्कम आहे आणि मला मिळणारा जो नफ्यातला हिस्सा आहे त्या नफ्यातल्या हिश्श्यासाठी जेवढी रक्कम व्यवसायात द्यावी लागत होती त्याच्यापेक्षा काही पट जास्त रक्कम मी व्यवसायाला भांडवल स्वरूपात दिलेली आहे. मग आता अशा परिस्थितीत मी जुन्या भागीदारांना ख्यातीची रक्कम देऊ शकत नाही. मग अशा वेळेस ओल्ड भागीदार काय करतात? जुने भागीदार व्यवसायातूनच ख्यातीची रक्कम वाढवतात. आता व्यवसायातून ख्यातीची रक्कम वाढवलं म्हणजे काय की ख्याती खाते काय करण्यात येते? नावे आणि जुने भागीदाराचे भांडवल खाते काय करण्यात येते? जमा. त्यानंतर जुना भागीदार नी व्यवसायातून गुडविल वाढवला म्हणजेच काय? जुने भागीदार म्हणले ठीक आहे तू जर आम्हाला ख्यातीची रक्कम देत नसशील तर आम्ही काय करता व्यवसायाचं जे भांडवल आहे त्याच व्यवसायाच्या भांडवलामधून आम्ही काही ना काही हिस्सा ख्यातीचा काढून घेता आमच्यासाठी. मग भागीदार नवीन भागीदार मला की ठीक आहे तुम्ही भागीदार आहात. तुम्ही व्यवसायाच्या भांडवलातून काही हिस्सा ख्यातीचा काढून घ्यायला. ज्या भागीदारांनी किंवा जे जुने भागीदार म्हणत आहेत की व्यवसायाच्या भांडवलातून ख्यातीचा हिस्सा आम्ही काढून घ्यायलो त्याच भांडवलामध्ये माझा सुद्धा हिस्सा आहे असं नवीन भागीदार म्हणतो आणि मग ते काय करतात की व्यवसायातून वाढवलेलं गुडविल आहे ते ज्या वेळेस कमी करत असतात त्यावेळेस फक्त जुने भागीदार नसून सर्व भागीदारांमार्फत ते गुडविल काय करण्यात येते? कमी करण्यात येते. मग त्यावेळेस एंट्री तुम्हाला कशाची काय करायची आहे? तुम्हाला एंट्री करायची आहे B2 ची. सर्व भागीदार भांडवल खाते नावे आणि ख्याती खाते काय करायचं आहे? जमा. खूप साऱ्या मुलांचा गैरसमज होते ते इथं रोकड खाते जमा करत असतात. रोकड खाते जमा होत नाही. ज्या वेळेस गुडविल खाते व्यवसायातून वाढविले जाते त्यावेळेस सर्व भागीदारांना हिस्सा मिळतो. ज्या वेळेस फक्त आणि फक्त नवीन भागीदार गुडविल आणतो त्यावेळेस जुन्या भागीदारांना मिळते. बट व्यवसायातून जर गुडविल रेज केलं तर सर्व भागीदारांना गुडविलचा हिस्सा प्राप्त होतो. ख्यातीचा हिस्सा प्राप्त असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भांडवल खाते समायोजित करणे. एक्झॅक्ट हे भांडवल खाते समायोजित करणे म्हणजे काय असते काय नाही. अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे की भांडवल खाते समायोजित करणे. आता कशा पद्धतीने करण्यात येते चेक करा. भांडवल खाते समायोजित करण्यासाठी तुमच्या पुस्तकीतले काही उदाहरणं मला ॲज अ एक्झाम्पल म्हणून घ्यावं लागणार आहेत. प्रात्यक्षिक उदाहरण क्रमांक 1. आता प्रात्यक्षिक उदाहरण क्रमांक 1 मध्ये चेक करा. याच्यामध्ये जे भागीदारांचं नाव सांगितलेलं आहे विक्रम आणि प्रज्ञा हे व्यवसायातील 2 जुने भागीदार होते. अवनी नावाच्या नवीन भागीदाराला त्यांनी काय दिलेत? प्रवेश दिलेत. आता भांडवल खाते समायोजित करणे म्हणजेच काय की नवीन भागीदार जेव्हा व्यवसायात यायलाय ओके आणि नवीन भागीदार व्यवसायात येत असताना जेवढं त्याला फ्युचरच्या भविष्यात होणाऱ्या प्रॉफिट मध्ये हिस्सा मिळत आहे तेवढंच हिस्सा जे आहे ते जुन्या भागीदारांना
व्यवसायात ॲज अ भांडवल म्हणून ते ठेवतात. आता इथे चेक करा, या गणितामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, की 1 एप्रिल 2018 रोजी अवनीला भागीदारीत प्रवेश देण्यात आले आणि भविष्यातील तिला नफ्याचा हिस्सा द्यावा. इथं नफ्याचा हिस्सा किती द्यावा ते त्याबद्दल माहिती सांगितलेली नाहीये. तर मी आपल्या इंग्लिश मीडियमची जी अकाउंटची पुस्तक आहे त्याच्यामधून एक्झॅक्ट तुम्हाला किती मिळायला सांगतो. आय थिंक तिथं प्रिंट मिस्टेक आहे. ओके, गिव्ह मी जस्ट 1 मिनिट ऑफ टाइम. मी लगेच चेक करायलो. फोकस करा. अवनीला व्यवसायात होणाऱ्या नफ्या तोट्यातून तुम्हाला किती हिस्सा द्यायचा आहे? 1/4 हिस्सा तुम्हाला द्यायचा आहे. याच्याबद्दल प्रिंट मिस्टेक पुस्तकामध्ये आहे. इंग्लिश मीडियम मराठी मीडियमच्या पुस्तकामध्ये 1/4 हिस्सा तिला द्यायचा. ठीक आहे, अवनीला जे आहे ते आपण 1/4 हिस्सा देऊयात भविष्यामध्ये. ओके, भविष्यातील प्रमाण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की अवनीला देण्यात येणारा हिस्सा आणि जुने भागीदार व्यवसायात किती रुपये ठेवावे, ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागते, हे समायोजन समजून घेण्यासाठी तुम्हाला भांडवल खाते समायोजित करावं लागते. आता मी काही प्रश्न विचारतो. सर्वात पहिला, व्यवसायात नवीन भागीदार कोण ऍड व्हायले? सर, आपल्या व्यवसायात जे आहे नवीन भागीदार अवनी येत आहे. तर अवनीला आपण भविष्यामध्ये होणाऱ्या नफा तोट्याचा 1/4 हिस्सा द्यायलो आणि तेवढा हिस्सा मिळवण्यासाठी तिने व्यवसायात किती रुपये आणले? 37,500 रुपये आणले. आता साधा सिंपल लॉजिक आहे की अवनीला भविष्यातले 4 पैकी 1 हिस्सा अवनीला मिळत आहे. मग राहिले किती? सर, 4 पैकी 3 हिस्से. 4 पैकी 3 हिस्से कोण आणतील? 4 पैकी 3 हिस्से सर जे उर्वरित भागीदार आहेत ते व्यवसायामध्ये 4 पैकी 3 हिस्से आणतील. राईट. आता एका हिश्श्याची किंमत आहे 37,500. तर तुम्हाला 3 हिश्श्याची किंमत कॅल्क्युलेट करायचं आहे. गणकयंत्र, व्हेर इज माय गणकयंत्र? ओके, डन. जस्ट 1 सेकंड ना. आता कॅल्क्युलेट करा. 37,500 एका हिश्श्याची किंमत आहे. तर 37,500 गुणिले 3 करायचं आहे. 3 हिश्श्याची किंमत काढायचं आहे तुम्हाला. 37,500 गुणिले जेव्हा तुम्ही 3 करता, 1,12,500 हे रिमेनिंग भागीदार आणतील. राईट. अवनी किती आणेल? 37,500. म्हणजे तुम्ही जर गुणाकार केलं किंवा बेरीज केलं तर ओव्हरऑल सर्व भागीदारांमार्फत व्यवसायाला किती रुपये मिळणार आहेत? 1.5 लाख रुपये मिळणार आहेत. आता हे ज्याला कळालं नाही त्यांनी साधं सिंपल एक स्टेप फॉलो करायची आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला भांडवल खाते समायोजित करायचे असतात, ते समायोजित करत असताना तुम्ही सरळ सरळ जुने भागीदार नवीन भागीदारांनी आणत असलेली भांडवलाची रक्कम आणि व्यवसायातील एकूण जेवढे हिस्से नफ्या तोट्याचे करायले, किती हिस्से करायले? 4. या दोन्हीचा गुणाकार करून टाकायचा. म्हणजेच काय की 37,500 गुणिले जर तुम्ही 4 केलं तर डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळेल 1,50,000. आता हे जे आहे हे आपल्या व्यवसायाचं समायोजित भांडवल आहे. समायोजित भांडवल म्हणजे काय की तीनही भागीदारांनी मिळून व्यवसायात 1,50,000 रुपये आणावा. बट आता प्रश्न असा येते की या 1,50,000 पैकी कोणतं भागीदार किती भांडवल आणावं? मग ह्याच्यासाठी तुम्हाला नफ्या तोट्याचं नवीन प्रमाण शोधावं लागते. आता नफ्या तोट्याचं नवीन प्रमाण जर काढायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला जुने प्रमाण माहित पाहिजे. जुने प्रमाण किती आहे? सर, जुने प्रमाण आहे 2:3. राईट. आणि भविष्यातील प्रमाण किती आहे? 1:4. या मग कॅल्क्युलेशन्स करूयात आपण. कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहित असेल 3:3, 2:2, सॉरी 2/3 आहे. राईट. हे विक्रम, हे प्रज्ञा आणि हे अवनी. आता अवनीचं जे आहे फ्युचर मध्ये तिला किती हिस्सा मिळणार आहे? अवनीला फ्युचर मध्ये मिळणार आहे 1/4 हिस्सा तिला मिळणार आहे. ओके, तर आता नवीन प्रमाण काढायसाठी तुम्हाला काय करायचं आहे? विक्रम आणि प्रज्ञाचं जुनं प्रमाण किती आहे? 3:2. तर सर्वात पहिला 2:2 विक्रमला द्यायचं, 3:3 प्रज्ञाला द्यायचं. ओके, आता ह्या दोन्हीची बेरीज करा. 2 आणि 3 किती होतात? 5. इथे लिहायचं 5. ओके, त्यानंतर 4 पैकी 1 हिस्सा अवनीला मिळाला. राईट. तर राहिले किती? 3 हिस्से. 3 हिस्से कोणाचे? 3 हिस्से विक्रमचे, 3 हिस्से पैकी प्रज्ञाचे. ओके, अवनीला भविष्यात किती हिस्सा मिळाला? फक्त 1. करा गुणाकार. आता किती होईल? 2 त्रिक 6, 3 त्रिक 9,
5 म्हणजे 6 9 5 हे यांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे 1.5 लाख रुपये आहेत ह्याला 9 6 5 न गुणाकार करायचा आहे आणि मग किंवा वाटप करायचं आहे. जे येईल ते सर्व भागीदारांचं समायोजित भांडवल असेल. जसं की आता इथे मी लिहिलो 1.5 लाख रुपये. ओके, 1.5 लाख रुपये लिहिल्यानंतर 9 6 5 बेरीज करा किती व्हायली, 9 प्लस 6 सॉरी 6 प्लस 9 प्लस 5 बेरीज किती व्हायली 20. 1.5 लाख भागिले 20 7,500. राईट, चेक करा. 1.5 लाख भागिले 20 किती आले 7,500. 7,500 गुणिले 6 गुणिले 9 गुणिले 5 करा. आता 7,500 गुणिले जर 6 केलं तर नियर अबाउट तुमचा आन्सर येईल 45,000. डन. 7,500 गुणिले 9 63,000 62,500 माय बॅड. 7,500 गुणिले 9 आन्सर आहे 67,500 आणि 7,500 गुणिले 5 37,500. राईट, हे असेल यांचं समायोजित भांडवल. काय अशा पद्धतीने तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. गणित करत असताना आपण आणखी अनेक वेळा ह्याच्यावर डिस्कशन करणार आहोत. ओके, चला त्याच्यानंतर आणखी जर एक गणित बघायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या प्रॅक्टिससाठी दीप आणि करणचं गणित करू शकता. ओके, दीप करण आणि हे गणित केल्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की समायोजित भांडवल कोणत्या कोणाकोणाचं किती किती रुपयाला. कमेंट करून तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं आहे. म्हणजे दीपचं किती येईल, करणचं किती येईल आणि शुभमला किती हिस्से समायोजित भांडवलामध्ये मिळतील तुम्हाला सांगायचं आहे. ओके, त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा आणखी एक टॉपिक ते म्हणजे भांडवल खाते समायोजित झाल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त असणारी रक्कम कोणत्या खात्याला स्थानांतरित करावी. आता तुमचं जर आतापर्यंत भागीदारीचा प्रवेशाबद्दल एकही गणित झालं नाहीये तर मग मी जे सांगायला ते तुम्हाला कळणार नाहीये. बट तुमचं जर गणित झालं असेल तर कुठं ना कुठं तुम्ही ह्या पॉइंटशी सहमत असाल, कारण हा पॉइंट खूप महत्वाचा आहे ज्याच्यावर विद्यार्थी जास्त डिस्कशन करत नाहीत. जे जे हुशार आहेत त्यांना येतं, जे ऑन अँड ॲव्हरेज आहे त्यांचं लक्षच जात नाही. इथं काय सांगायला चेक करा. भांडवल खाते समायोजित झाल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त असणारी रक्कम कोणत्या खात्याला स्थानांतरित करावी. म्हणजेच काय की कधी कधी काय होतंय, कधी कधी म्हणल्यापेक्षा प्रत्येक गणितात भांडवल खाते ज्यावेळेस तुम्ही समायोजित करता, आता भांडवल खाते समायोजित केल्यानंतर भागीदारीच्या भांडवल खात्याची कधी नावे बाजू मोठी येते, कधी जमा बाजू मोठी येते. मग सपोज जर नावे बाजू मोठी आली आणि जमा बाजू लहान आली तर तुम्ही काय करता, नावेमधून जमा बाजू वजा करता आणि जर जमा बाजू मोठी आली तर नावे बाजू वजा करता. तर आता ही जे अधिकची रक्कम आहे ही कधी कधी तुम्हाला चालू खात्याला ट्रान्सफर करावी लागते, कधी कधी कर्ज खात्याला स्थानांतरित करावी लागते. अधिकची रक्कम आहे कधी चालू खात्याला स्थानांतरित करावी लागते, कधी कर्ज खात्याला स्थानांतरित करावे लागते, कधी कधी तुम्हाला रोकड खात्याला सुद्धा स्थानांतरित करा असे म्हणतात. चालू खाते, कर्ज खाते आणि रोकड खाते. ऑलराईट, आता काही वेळेस असं एक्झामला झालेलं आहे की भागीदाराचे भांडवल खाते समायोजित केल्यानंतर परीक्षेमध्ये आता सांगलंच नाहीये की रोकड खात्याला ट्रान्सफर करायचं आहे, चालू खात्याला का कर्ज खात्याला. जसं की आता इथं जर तुम्ही गणित बघितलं दीप आणि करणचं, इथं काय सांगण्यात आलेलं आहे की सर्व भागीदारांचे समायोजना क्रमांक 5 चेक करा. सर्व भागीदारांचे भांडवल खाते नवीन नफा तोटा विभाजनाच्या प्रमाणात रोखीच्या माध्यमातून समायोजित करा. कशाच्या माध्यमातून समायोजित करा म्हणलेलं आहे, रोखीच्या माध्यमातून. त्यानंतर इथे जर बघितलं तर तुम्हाला सांगितलेलं आहे की कर्ज खात्याला स्थानांतरित करावी असं तिथं सांगण्यात आलेलं आहे. बट कधी कधी ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही जी सूचना आहे तिथं दिलेलीच नसते. बरोबर आहे, तुम्हाला फक्त भागीदाराचे भांडवल खाते स्थानांतरित करा म्हणलेलं असतं, बट कोणत्या खात्यानुसार ते स्थानांतरित करायचं आहे ते सांगत नाही. मग आता अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला बाय डिफॉल्ट
तुम्हाला रोकड खात्याला स्थानांतरित करायचं आहे. एकूण किती खाते असतात? 3. चालू खाते, कर्ज खाते आणि रोकड खाते, बरोबर आहे. बट कोणत्या खात्यानुसार स्थानांतरित करावी सांगितलं नसेल तर मग तुम्हाला रोकड खात्यानुसार त्याचं स्थानांतरण करायचं आहे. ऑल राईट, आय होप तुम्हाला सर्व गोष्टी कळाले असतील. उद्याच्या क्लासमध्ये आपण याचे काही त्यागाचे प्रमाण बघणार आहोत आणि जे राखीव बुडीत निधी असते त्याच्याबद्दल जे ट्रीटमेंट असतात ते आपल्याला डिस्कशन उद्याच्या क्लासमध्ये करायचे आहेत. ओके, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की जर काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करत जा, म्हणजे मराठी व्हिडिओचे तुम्हाला आणखी सारे व्हिडिओज यूट्यूब जे आहे ते तुम्हाला रिकमेंड करत राहील. ओके, चलो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडती युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. बेस्ट ऑफ लक. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.